व्हॉट्सअप इंग्लिश क्लासमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचं स्वागत. आज वार मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 आणि आज आपण आपला क्लास क्रमांक 62 बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण डेली 5 इंग्लिश स्पेलिंग घेत असतो ते आपण बघूया. ड्रीम, DREAM, ड्रीम. ड्रीम म्हणजेच स्वप्न. त्यानंतर SAVE, सेव्ह. सेव्ह म्हणजे जतन करा किंवा जपून ठेवा. ऑर्डर, ORDER, ऑर्डर. ऑर्डर म्हणजेच आदेश. WARN, वार्न. वार्न म्हणजे सल्ला देणे. आणि आजची शेवटची स्पेलिंग आहे इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र. INDEPENDENT, इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र. यानंतर आपण डेली 5 इंग्लिश सेंटेन्सेस विथ मराठी मिनिंग दररोज वापरत येणारी 5 इंग्रजी वाक्य आपण मराठी अर्थसह आपण बघत असतो. तर आजचे 5 इंग्रजी वाक्य आपण बघूया. तिने समोर पाहिलं. शी लुक्ड अहेड. तिने समोर पाहिलं. शी लुक्ड अहेड. त्यांची नोकरी गेली. ही लॉस्ट हिज जॉब. त्यांची नोकरी गेली. ही लॉस्ट हिज जॉब. मला पाण्याची गरज होती. आय नीडेड वॉटर. मला पाण्याची गरज होती. आय नीडेड वॉटर. त्यानंतर तो कधीही हसत नाही. ही नेवर लाफ्स. तो कधी हसत नाही. ही नेवर लाफ्स. आणि शेवटचं वाक्य आहे त्याने पळणे सोडलं. ही क्वाइट रनिंग. त्याने पळणे सोडलं. ही क्विट रनिंग. पण अर्धविराम. अर्धविराम म्हणजेच सेमिकॉलन. आता या वाक्यामध्ये सेमिकॉलनचा कसा उपयोग केला जातो ते आपण बघणार आहोत. काही वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडता येत नाही तेव्हा ती वेगळं करण्यासाठी अर्धविराम दिला जातो. आता वाक्य आपण बघूया. ही रिटर्न होम. तो घरी आला. आता इथे एक वाक्य संपलं. तो घरी आला. ही सॅट थिंकिंग ओव्हर इट. आणि त्याच्या मनात विचार चालू होते. बघा, त्याच्या मनात विचार चालू होते. तर इथं हे वाक्य आपल्याला उभ्याने अव्ययांनी जोडता येत नाही आणि ते वेगळं करण्यासाठी हे एक प्रकारचं वाक्य आणि हे 2 प्रकारचं वाक्य इथं आपण सेमिकॉलन या वाक्यामध्ये देऊन हे वाक्य लिहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने सेमिकॉलन इथे दिलं जातं म्हणजे अर्धविराम. द सेमिकॉलन. तर सेमिकॉलनचं आपण चिन्ह बघूया. अर्धविराम. वाक्यामध्ये कोमापेक्षा अधिक विराम असतं ते दर्शवण्याकरिता अँड ऐवजी आपण त्याचा उपयोग करत असतो. उदाहरण बघा. लर्न द पोयम. कविता शिका. आणि दुसरं वाक्य सुरू झालं बघा. देन से इट अलाउड. नंतर काय करा. ते मोठ्याने ती कविता म्हणा. तर अशा पद्धतीने आपण इथं अर्धविरामचा उपयोग बघू शकतो. एल्मा सॉ जुता शूट अप ॲट द अदर एंड. इथं एक वाक्य संपलं. पुन्हा इथं अर्धविराम. शी पिक अप द बॅटोन अँड रॅन लाईक अ मशीन. आणि तिनं ते जुता घेतला आणि मशीनसारखी धावायला लागली. तर इथं 2 नंबरचं वाक्य सुरू झालं. तर अशा पद्धतीने अर्धविरामचा उपयोग केला जातो. अर्धविराम कशा पद्धतीने, अर्धविरामचं चिन्ह कोणतं आहे हे जरी आपल्या लक्षात राहिलं तर भरपूर आपण काही शिकल्यासारखं होईल. तर भेटूया आपण उद्याच्या क्लासमध्ये. पुन्हा एकदा विरामचिन्हांची, दुसऱ्या विरामचिन्हांची आपण माहिती घेऊया. धन्यवाद.